त्यानं आता त्याच्यापेक्षा एक नालायकपणा आला या 1.5 महिन्यात. तो बाकी सगळ्यांनी बंद केला पाहिजे. महिला म्हणलं तुमच्यासाठी सांगतो, मला बऱ्याच बायांनी शिव्या दिल्या ते सांगितले. हो मी शिव्या खानात जन्माला येईल, माझा काय विषय नाही. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला काळीपणात पुढं सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. आणि आता मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी कधी जाऊ द्या तुम्हाला आपली आठवणच येणार हा माणूस काय म्हणत होता. केवळ शेवटपर्यंत येणार. महिला म्हणतात थोडंसं तुम्हाला राग येईल, पण आता एक चुकीचं आलंय ते तुम्ही बंद केलं पाहिजे. जास्त स्क्रीन आलेत लग्नात आता, स्क्रीन. त्या स्क्रीनवर ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, तिची शाळा दाखवा, गावचं मंदिर दाखवा, गरिबीत आईवडिलांनी मोठी केली हे दाखवा. काय हरकत आहे? नाही. त्याच्या बापाने बाग वाट्यानं करून मुलगा मोठा केला, दाखवायला काय हरकत आहे? पोरगा कामाला जाऊन मोठा झाला, दाखवायला काय हरकत आहे? नाही. ते दाखवत नाही लोक. आता एक नवीन आयटम आलाय, लग्न जमल्यानंतर नवरा नवरीनं दोघांनी जेवढे एकांतात कार्यक्रम पार पाडले, येड्या बाबळीत पळणे, बोकड्यावर बसून सेल्फी काढणे, कुत्रीचा मुका घेणे, बर्फाचा गोळा दोघांनीच खाणे. आणि त्याला ट्रेनिंग आलंय आता. 2 दिवस नवरा नवरीन डोंगराला जायचं, बेफाम पळायचं, बरमुडा फरमुडा घालून, कुत्रीवर बस बोकड्यावर बस. आणि ते कुठं दाखवायचं? स्टेजवर. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. महिला मंडळ, अक्षरशः मुलगी मला आहे हा आपल्या मुलीच्या इज्जतीचा कचरा आहे. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? मुलगी मला आहे ना, पण अक्षरशः आपली मुलगी लग्नाच्या अगोदर इतकी पागल होती हे दाखवायचं का लोकांना? त्याच्यावरून मला बऱ्याच बायाने शिवाय दिल्या बा, त्याचं तुझ्या काय बापाचं गेलं म्हणजे माझ्या. मग दाखवा, पाहते वर हाड. म्हातारी माणसं ती आहे माझ्या नातीसारखी दिसते. अरे भाऊ नातच आहे तुझी. पळती वड्याला पळायचं, कपाशीत, तुरीत, बागाच्या मधल्या फटीत, द्राक्षाच्या बागातून इकडून गुतली याला. गुतली तो बागात कशी काय गुतवली? काय या पोरांना विटाला त्याने विना जीवा आयुष्यामध्ये काही गोष्टी आमच्या थोड्या जरी राग येणाऱ्या असल्या तर त्या चांगल्याच आहेत. आता सध्या काय होतं, तुमच्यात सगळ्यात लहान पोरगं कोण आहे रे? तू कितीला रे? 3रीला. 2-4 दिवस सप्त्याला येतो का? ती नको म्हणते ऐका. आणि 18 वर्षाच्या पोरी झाल्या टोणग्या, आणि पोरगी म्हणती मला पोरानं फुस लावली. फुस, तो हा फुस शब्द कुठून आला का? मला पोरानं फुसला. आता एकटा पोरगा पोरगी पडेल, लाज नाही वाटत का? आपण पोरांच्या गाडीवर थोबाड बांधून हिंडायला गोड लागतं, त्यांना बॅलन्स टाकलेला गोड लागतो, त्याने पैसे दिलेले गोड लागतात, त्यांनी ब्युटी पार्लरला नेलेलं गोड लागतं, त्यांना हॉटेलला नेलं तर 9 गलास रस पिती ओसत तू. अगं तुका जर शिबिरशी आहे का काय? आणि वरून म्हणते तुला फुस लावली. आणि काही पोरी म्हणते मला त्याने शब्द पहा बरं का, फुस लावून पळवले. लहान आले पोरं पटापटा बोला. एकटा पोरगा पोरगी पळीन,
जोरात बोला. अरे एकट्या पोरगा पोरगी पडेल का? नाही. पोरगा गाडी चालित होता, त्याच्या मागं कोण बसवलं होती? जोरात बोला. पोरगी. गाडी चालवायला कोण होता? पोरगा. गाडीवर मागं बसली कोण होती? बरं मी ती बसली का त्यानं बसवली? गाडी चालित आहे कोण? नीट उत्तर द्या. चालित आहे कोण? पोरगा. आणि बसली कोण? पोरी. ती. मग ती बसली का त्यानं बसवली? घ्या. बर तिनं त्याला नादी लावलं का त्यानं तिला? बर तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? घ्या. तुला आलता का काय एखादा मेसेज? आपले दिवस बोगस गेले रे. सांगा मला, आपलं एवढं वय झालं, या गोष्टी कळल्या आपल्याला कधी? हे पोरणं, म्हणजे प्रेमामध्ये पोरगी पोराला डॅमेज करते का पोरगा पोरीला? आता त्या इंद्रिकरला शिया बया. आता हे दुसरं कोणी बोललं असतं तर तुम्हाला झोंबलं असतं. एवढे बोलतात. मी काय बोललोय का? नाही. नाहीतरी कोणीतरी लगेच झक मारायची. इंदुरीकरांनी मुलींच्या भावना दुखावल्या. मी शब्द बोललो नाही, यांनी दुखावलं. असं बातमी टाकणाराचं म्हणणं आहे का हे पोरीला म्हणली? आपलं थोडंच. पोरांनो, याला दोनच माणसं जबाबदार आहे, तुमची आई आणि जोरात बोला, आई आणि बाप. खरं सांगू पोरांनो तुम्हाला, तुमच्या का पाहिलं आम्हाला एवढा पश्चाताप होतो. आम्ही आता शिक्षण मला यायला लागत होतो. काय आपले दिवस बोगस होते. आता हे स्टेजवरचे बागातले बसलेले सगळे आपण शिकलो. काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाटी. 7वी पर्यंत पाटीच होती आपल्याला. तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराची फोडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. बरं पहिला थुका काय आपण एका बोटाने लावित होतो काय? नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकाय. आणि पेन्सिल काय, आपल्याला पेन्सिल काय पूर्ण नव्हती, तुकडी. दप्तर म्हणजे काय? खताची गोण. आणि तिच्यात काय दप्तर होतं का आपल्याला? कवठ, बोर, चिचा. कमराला काय पट्टी होती का रे? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, जेवला का आटा उतरायचा. आणि अंडर पॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा अंडर पॅन्ट. तेव्हा असं कॅनॉलला पाणी आलं, आखी पोरं आंघोळीला मोकळी वड्यात. पॅन्टी बाहेर, गडी आत. बाहेर यायचं वाळूत पसरायचं. तापलं का परत होतं का नाही? आता यांना बाटलीतलं पाणी. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? कायचं पाणी, कायचं काय आलं? कार्यक्रम होता आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडं मागं सरक, थोडं पुढं सरक. लई वाईट रे, लई वाईट. आपल्याला देव मिळवायचा असेल ते नेऊन जीवा. काय डीजे लावायची गरज? चला थोडं पुढं. तुकाराम महाराज इथं आलतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. तुम्हाला देव पाहिजे. हो हो. आता घोटाळा असं झालाय, मला देव भेटायचा आहे, पण डायरेक्ट देव भेटत नाही. त्याला संत भेटावे लागतात. संत भेटले तरच. मग आता प्रश्न असा घोटाळा झालाय, पुढे सांगू का? संतच देव आहे. देव ते संत ते
मग तुम्ही देवाची पूजा केली का संताची केली काय, संताची केली काय पूजा केली काय. आता आपण कानिमनाथाची पूजा केली. आता सगळी यात्रा कशाची आहे, कानिमनाथाची. कानिमनाथ हा संप्रदायाचं मूळ आहे. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा इथं तो घोटाळा आहे ना. लोकांनी उरफाट करून टाकलं. बरळू नका, वारकरी संप्रदायाचा मूळ स्तंभच नवनाथ आहेत. आता यांचे जे नवनाथांची जी स्थिती आहे, नवनाथ ग्रंथामध्ये नित्यपाठाच्या 42 वाव्या आहेत. त्या नित्यपाठाच्या 42 वाव्या वाचित जा. इथून आता काय झालंय, मोबाईलमुळं पेपर कोणी वाचित नाही, बातम्या कोणी पाहत नाही, TV कोणी पाहत नाही. ते थिएटर तर बंदच झाले. नाही तर पहिले थिएटरला काय गर्दी राहायची, मारामाऱ्या कुद्या ब्लॅकनं घ्या तिकीट. आता थिएटरमध्ये कोणी जात नाही, 2 मिनिटात सिनेमा पाहायला मिळतो. त्या खोकड्यामुळं कोणी पेपर वाचिनं, घरात कोणी बोलानं. 2च पोरं डांबरीच्या कठाड्यावर बसतात, एकमेकाशी बोलतीच नाही. बोलणंच बंद झालं लोकांचं. आणि न बोलण्यामुळं मानसिक तणाव वाढला. मग त्याचं प्रमाण 4 रोग वाढले ह्या 2 वर्षात. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. सगळ्यात जास्त पेशंट सध्या 4 रोगाचे आहेत. 1 कॅन्सर, आणि 80% लोकांना कॅन्सर झालाय सध्या. आणि लोकांनी असा बोबाटा केलाय की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो. तसं नाही, महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण लोकांना खायलाच नाही, केमिकल खायचंय, सगळं केमिकल. एकही भाजी विदाऊट फवारलेली नाही. लोकांना कॅन्सर होणार. कॅन्सर व्हायचा नसेल तर डांबरीचं खाणं बंद करा आणि पदार्थ घरचे खात जा. मग आता बरेच लोकांना सांधे वाते, वट वळत नाही, हात वळत नाही. का वळल? कॅल्शियमच राहिलं नाही अंगात. कॅल्शियम कुठं? कॅल्शियमला काय खाल्लं पाहिजे? भाज्या. कोणती भाजी केमिकल, मग विदाऊट केमिकल आहे? तुम्हाला जीवनसत्व जर पाहिजे का, डाळी खायला आहेत का तुम्हाला? मठ फवारलेले नाही तुम्ही खात नाही, मूग फवारलेले नाही तुम्ही खात नाही, उलगे फवारलेले नाही तुम्ही खात नाही, उडीद फवारलेले नाही तुम्ही खात नाही. हे शेतकऱ्याचे बांधव शेवगे शेंगात झाड आहे, विदाऊट केमिकल आहे. तुम्ही आठवड्यातून 2 वेळा शेवगे शेंगा खा ना. खाणारच नाही तो इलायती शेवगा आणायला गेला बाजारात, मर. मग काय माणसं खायलाच नाही ना, आणि सगळे फवारलेले. मग कॅल्शियम कमी पडलं, त्याला पॅरालिसिसला काय म्हणतो आपण मराठीत, वारं गेलं. आणि 3रा रोग झालाय अटॅक. आणि एज्युकेटेड लोक नीट आहे का, कॉलेजची पोरं बिरं झाला, 10वीच्या पुढचे पोरं पोरी. अटॅक हा रोग नाहीये. उगाच लोक नादी लावीत बसू नका. या मोठ्या पुढाऱ्यांसारखं, पुढाऱ्यांनी एक शब्द लावून धरायचा फक्त. ही सगळी कार्यकर्त्यांची ताकद आहे. कार्यकर्ते थुकेल तंबाखू वाळून खातात, आणि काय कारण, त्यांना वडा बिडी नाही राहिली, आणि तुमचा चाललाय दानका. तसं ना ते अटॅकच्या बाबतीत, अटॅक काय येतो उत्तर सांगून टाकतो तुम्हाला. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. काय मध्ये तुम्ही. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगळं तणावात आहेत. काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाय जागा नाही. काय, ज्याचं घर मोठे त्याच्या घरात माणसं नाही, ज्याला घरच नाही त्याला पोरच मोकार. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला. काय नुसते काहींना नोटा मोजता येईना, एकच पोर आहे ते उरफाटे बावलीचं. काय करतो त्याला, नोटा मोजानं काही दिसानं. माणसं नुसते खायला नाही आणि टेन्शनमध्ये आहेत. काहींना बायका मिळालं, काहींची रेंज गेली, काहींचं रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली, आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता काय माझं. माणसं नुसते टेन्शनमध्ये आहेत. आणि अटॅक काय येतो लिहून घ्या. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक काय येतो ऐका. एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. 1 हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसेस अँड रेड ब्लड कॉर्पसेस. इन प्रेझेन्स ऑफ ब्लड hemoglobin is present. That is the blood, that is why blood has a red color. When the thinking is high,
वेन द थिंकिंग इज हाय अँड ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू हार्ट इज लोअर, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही. इथं बऱ्याच जणांना रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आहे. अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे, तिचं चिंतन करायचं नाही. ब्रेन ट्यूमर का होतो? एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन. वन इज स्मॉल ब्रेन अँड सेकंड इज ब्रॉड ब्रेन. म्हणजे लहान मेंदू आणि मोठा मेंदू. ब्रेन हॅज 3 पार्ट्स. मेंदूला 3 भाग आहेत, जालावरण, दृढावरण आणि मध्यावरण. वेन द थिंकिंग इज हाय अँड ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू लोअर टू द ब्रेन. ब्रेनला जेव्हा रक्त कमी पडतं तेव्हा तो मेंदू गरम होतो. प्रयोग 10 मिनिटं मोबाईलवर बोला, कान गरम होतो. मरतील ना माणसं. ही माणसं मरतात का म्हणून सारखं ते खोकडं कानाला घेऊन, हॅलो कुठे नदी वय जळतो येतो. आता हे आम्ही मोबाईलच वापरते नाही, काय फरक पडत मला तर मी वापरतच नाही. आपल्याला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण मिळालं तपास नाही, कोण उलातलं तपास नाही. मोबाईल आपला 2300 रुपयाचा आहे, कधी मध्ये चालू करायचा. कोणाला बोलायचं असलं तर ज्याला गरज आहे तो आपल्या घेईन, आणि तोही सेकंदावर लावेल येस नो उलट तिकडं. आपल्याकडं व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. उलट्या माया युट्यूबवर लोक श्रीमंत झाले, मग माया चढले. मला तर काहीच नाही मोबाईलच्या बाबतीत, आपल्याकडे काही. पण त्याच्यामुळे झोपलाही पटकन येते ना. मोबाईल तुम्ही रात्री कमी वापरा, झोप येते. सारखं तेच कुठं चालतं का ते? आणि बोलायचं तरी काय? आणि बोलायच्या पद्धती तरी सोयीच्या पाहिजे ना. हॅलो हॅलो हॅलो, अरे माग हवा जायला लागली, तू बोंबलं तर कोण? हॅलो, नीट बा माझ्या हाता का बोलायचं ऍक्शन. हॅलो 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 हॅलो. आता इकडं लाव. बावळट लोक. मोबाईल वापरतो तू? वापरायचा नाही तू? नाही तू? पोरांनो पटकन उत्तर द्या. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. कोण? गबरे कोण? करेक्ट. आळंदी येथे टिंबटिंब या संतांची समाधी आहे. करेक्ट. तू कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज. पैठण ह्या ठिकाणी पैठण ह्या ठिकाणी टिंबटिंब या संतांची समाधी आहे. कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं? याने सांगितलं. पोरांनो ते आता 15 दिवसात 2-3 महिने एक नवीन गाणं आलंय, कोणतरी ते पुष्पा. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही साला. आणि ते गाणं कसं आहे? सगळे संगत म्हणा बरं, तेरी. करेक्ट. आणि एक दुसरे आलंय ना आता नवीन, झुमकेवाली. करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, आला आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. आता एक या आठवड्यात नवीन आलंय, ते कोणतं रे? आता 15 दिवसापूर्वी आलंय नवीन एक गाणं. कोणतं? 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 नाही बरोबर आहे. कोणतं? करेक्ट. वा वा वा. मला आता जाग्यावर मरण यावा आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावं. देव मिळवायला काय करावं लागेल?
म्हटलं मला देव भेटावा, मला सुख मिळवायचं आहे, म्हणून त्यांनी गरुडाकडे निरोप पाठवला. गरुडाला सांगितलं आम्हाला देव आणा. तसं काही लोकांना आम्हाला जर रस्त्यानं चहाला बोलवायचं असलं आणि चहाला कोणच्या इथं जावा का नाही असं झालं, चहा पे पोत लोक फोटो काढतात. पडलं व्हॉट्सअपला, बाबा आमच्या घरी आलता, बाबा औषध प्याला असतं तर परवडलं असतं, पण चहा राखेल पिऊन झोपावा, गोडभर चहा पण महाराष्ट्रभर मुंगला, फेसबुकला येतोच आणि व्हॉट्सअपला येतोच. अरे काय तर आहे. ऐका, निरोप आम्हाला जर कोणाला चहाला बोलवायचं असलं लोक आम्हाला कॉन्टॅक्ट नाही करते, आमच्या ड्रायव्हरला करते. हे महाराज येत नाही ना, मग ड्रायव्हर आणीन बरोबर. तसं इथं गंमत आहे. आपल्याला देव आणायचं नाही ना, मग देवाचा ड्रायव्हर कोण आहे? गरुड. त्या गरुडला सांगायचं भाऊ देव आमच्या घरी आण. गरुड म्हणलं नाही भाऊ, लहानारी पोरं पटकान. आपल्या घरात पप्पाचं मम्मीचं भांडण झालं, स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. खाली भामटेवानी मान घालून कोण ऐकतो? करेक्ट. बाबा. मग आपल्या घरात भामटा कोण? बाबा. आणि हेडमास्टर कोण? करेक्ट. हे बरं ना, आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरत्या? करेक्ट. मम्मीला. मग देव कोणाला घाबरतात? पाई लक्ष्मी. सांगून पाहिलं गरुडाला. गरुड म्हणला आपलं ऐकत नाही देव, त्याच्या बायकोचं ऐकतो. कोणाचं? लक्ष्मीचं. तुकाराम महाराज लक्ष्मीकडे गेले. हो, सांगा ना देवाला महानिरोप. लक्ष्मी म्हणली आपला देव नवरा तसा नाही, तो काय 2023चा नवरा आहे का? नाही 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 नाही, माझा नवरा ज्याच्या डोक्यावर पृथ्वी आहे ना त्याला विचारा.